प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. मित्रांनो, गेली हजारो वर्ष ज्या नालायकांनी या देशाला लुटलं, हा देश कधी काळी सोने की चिडिया म्हणून प्रसिद्ध होता. चक्रवर्ती विश्व सम्राट प्रियदर्शी महान अशोक यांच्या काळात हा देश सोने की चिडिया म्हणून जगामध्ये प्रसिद्ध होता. सम्राट अशोकाच्या काळात या भारतामधून सोन्याचा धूर निघत होता. परंतु या देशाला सम्राट अशोकांच्या नंतर मौर्य साम्राज्याच्या नंतर या देशातील नफरतखोर विकृतांनी लुटण्याचं काम केलं. हा देश लुटून खाल्ला. ती अवलाद आजही जिवंत आहे, अजूनपर्यंत जिवंत आहे. आणि हीच अवलाद आज सुद्धा आपला देश लुटून खात आहे. यांना फक्त देश कमी पडला नाही, तर आता यांनी अक्षरशः मंदिरांवरती डल्ला मारलाय. अयोध्येतील राम मंदिर या भारतातील करोडो हिंदू समाजाच्या श्रद्धास्थान असणारं ते राम मंदिर, या राम मंदिर उभारणीसाठी या देशातल्या प्रत्येक हिंदूंनी आपल्या घामातला, निढळाच्या घामातला एक रुपया का होईना परंतु दान दिला, देणगी दिली. कोणी सोन्याच्या विटा दिला, कोणी सोन्याचं हिरे दिले, कोणी हिरे दिले, कोणी मानकं दिली. आपापल्या कुवतीनुसार कोणी लाखो रुपये दिले, कोणी करोडो रुपये दिले, तर कोणी एखाद्या कष्टकऱ्यानं 10 रुपये सुद्धा दिले. त्या पैशातून हे राम मंदिर उभं राहिलं. राम मंदिर उभं राहिलं. त्या राम मंदिरात देखील दरोडे घालणारे ते दरोडेखोर त्याच मंदिरातील हरामी वृत्तीचे लोक होते. आता त्या राम मंदिरामध्ये हजारो करोडो रुपये दरोडा टाकला गेला, लुटल्या गेले, राम मंदिरातले पैसे चोरले गेले. कोण आहे ते बदमाश, कोण आहे ते नालायक? तर हे नालायक आहेत त्या राम मंदिरातल्या ट्रस्टीचेच लोक, आतमधले लोक. या राम मंदिर ट्रस्टी मध्ये जो कोणी चंपत राय, जो तिथला मला वाटतं महासचिव आहे त्या ट्रस्टीचा, तो चंपत राय आणि त्याचा पुतण्या चंदन राय, त्या चंदन रायनं या घोटाळ्यामधला तो प्रमुख आरोपी आहे. आरोपी तर तसे अनेक आहेत, परंतु जे प्रमुख लोक आहेत त्यातला हा एक चंदन राय भाड्याच्या खोलीत राहत होता. आज त्याची त्या अयोध्या परिसरामध्ये मोठी आलिशान हॉटेल उभी आहे. मित्रांनो, दुसरा एक आहे गोपाळ राय. या गोपाळ रायचा पुतण्या सुमेश आनंद, या सुमेश आनंद देखील या राम मंदिरामध्ये डाका टाकायला, दरोडा टाकायला, राम मंदिरातल्या दानपेटीतल्या चोऱ्या करायला काही कमी केलेलं नाही. या सुमेश आनंदची गोष्ट अशी आहे की हा सुमेश आनंद ज्या वेळेला गावावरून राम मंदिराकडे यायचं, म्हणजे राम मंदिरात तो नोकरीला होता, त्या राम मंदिराकडे येताना तो रिकाम्या हाताने येत होता, विमानातून रिकाम्या हातानं. परंतु ज्या वेळेला तो आपल्या गावी जात होता त्या वेळेला मात्र तो पोते भरू अक्षरशः पोते भरून तो रेल्वेने नेत होता. हे पोत्यांमध्ये काय होतं, ह्या पोत्यांमध्ये काय होतं मित्रांनो, ते तुम्हीच ओळखू शकता. त्यानंतर एक टिपू यादव, या ट्रस्टी मधलाच एक मेंबर आहे टिपू यादव. याचा नातेवाईक आहे काय तसं नाव मनीष यादव. हा मनीष यादव सुद्धा बदमाश. यानं सुद्धा या राम मंदिरामध्ये करोडो रुपयाचा दरोडा टाकलाय, करोडो रुपये चोरले त्याने. दुसरा तो ट्रस्टी मधला अनिल मिश्रा. अनिल मिश्राचा नातेवाईक जो आहे, त्याचे दोन नातेवाईक आहे, एक लवकुश आणि एक आळुकल्प म्हणून कोणी आहे. या दोघांनी सुद्धा जितकं होईल तितकं राम मंदिराला लुटण्याचं काम केलं. हे बाहेरचे चोर नाही, हे आतमधलेच, आणि कोणीही बाहेरचं नाही, सगळे हिंदू. या हिंदूंनी हे राम मंदिर लुटलंय. मित्रांनो, हिंदूंनीच राम मंदिर लुटलंय. ही शर्मेची आणि खेदाची गोष्ट आहे. या अशा नालायकांना भर चौकात मारलं पाहिजे, फटके मारले पाहिजे आणि त्यांच्याकडून संपूर्ण संपत्ती जप्त करून घेतली पाहिजे. हे तर नालायक या घोटाळ्यामध्ये होते, परंतु याच्यामध्ये काही हरामी बँक अधिकारी सुद्धा या घोटाळ्यामध्ये सामील होते. कोणी गगन चतुर्वेदी, आडनाव बघा या नालायकांचे आडनाव, चतुर्वेदी, मिश्रा, राय, ही अवलाद कुणाची? ही नालायक अवलाद कुणाची? राम मंदिराला लुटून खाणारी ही अवलाद कोणती?
राम मंदिरावरती डल्ला मारणारे, राम मंदिराचे पैसे चोरणारे ही अवलाद कोणती, यांची आडनाव बघा. हा दुसरा कोण आहे तो रमेश चतुर्वेदी आणि गगन चतुर्वेदी. हे दोघं, रमेश चतुर्वेदी, गगन चतुर्वेदी, हे दोघं ही बँक अधिकारी. ज्या वेळेला हे ट्रस्टीचे लोक किंवा जे आरोपी भामटे आहेत, नालायक, हे ज्या वेळेला मंदिराचे पैसे बँकेत जमा करायला जायचे, त्या नावाखाली ते पैसे मंदिराच्या बाहेर काढायचे बँकेत नेतो म्हणून, परंतु हे बँकेमध्ये ते पैसे नेत नव्हते, हे भलत्याच ठिकाणी पैसे जमा करायचे. हा घोटाळा कमी की काय मित्रांनो. यांनी जमिनी सुद्धा हडप केल्या, जमिनी सुद्धा लाटल्या, जमिनी सुद्धा यांनी जमिनींवर देखील यांनी दरोडा टाकला. जी जमीन सरकारी दर जो आहे, सरकारी किमतीपेक्षा अनेक पटीनं यांनी त्या जमिनी विकत घेतल्या. 107 एकर जमीन. मित्रांनो, राम मंदिराची जी जमीन आहे ती 107 एकर जमीन आहे. म्हणजे राम मंदिराची जी जमीन आहे, राम मंदिराच्या आजूबाजूची जी जमीन आहे ती 107 एकर जमीन. ही जमीन संपादन करण्यासाठी काही जमिनी यांनी विकत घेतल्या. ज्या जमीन, आता एक उदाहरण मी तुम्हाला देतो की एका महिलेकडून त्यांनी 3 एकर जमीन 2 कोटी रुपयांमध्ये विकत घेतली. 2 कोटी रुपये. त्या व्यक्तीने 2 कोटी रुपयामध्ये ती जमीन विकत घेतली. आणि मित्रांनो, अक्षरशः अवघ्या 10 मिनिटांमध्ये या मंदिराच्या ट्रस्टीने त्या 2 कोटी रुपयांमध्ये विकत घेतली जमीन अवघ्या 10 मिनिटांमध्ये 18.5 कोटी मध्ये विकत घेतली. 18.5 कोटी म्हणजे 16.5 कोटी रुपये अवघ्या 10 मिनिटांमध्ये जमिनीची किंमत वाढली. कोणती जमीन, जी 5 कोटीला मिळणारी जमीन ही यांनी 60 कोटी मध्ये घेतली. जी जमीन 1 कोटी मध्ये मिळणारी ती जमीन यांनी 10 कोटी मध्ये घेतली. मुद्दा म्हणून यांनी आकडे फुगवले आणि तो पैसा पूर्णपणे भ्रष्टाचार पैसा हा यांनी घरात वापरला. SIT न आपला अहवाल दिलाय, 150 पानाचा अहवाल दिलाय. अनेक धक्कादायक बाबी त्या अहवालामध्ये आहे. काही गोष्टी आपल्या समोर आल्यात, काही गोष्टी आपल्यापासून लपवून ठेवलेल्या आहे. परंतु ज्या काही गोष्टी आपल्या समोर आल्या त्या अत्यंत धक्कादायक गोष्टी आहे. मित्रांनो, या मंदिरासाठी, राम मंदिरासाठी अनेक भाविकांनी सोन्याच्या विटा दिल्या, चांदीच्या विटा दिल्या, हिरे दिले, माणकं दिले, मोती दिले, अष्टधातूच्या विटा दिल्या. त्या गेल्या कुठं? त्या कुठं लपल्यात? कोणी लपवल्या? कोणी चोरल्या? याचं उत्तर या देशातला प्रत्येक नागरिक विचारत आहे. कारण या देशातल्या नागरिकांनी आपल्या घामाच्या पैसा, आपल्या घामातून हा पैसा दिलेला होता. या लुटारूंना, या दरोडेखोरांना आपली घरं भरण्यासाठी पैसा दिला नव्हता. हिंदू भाविकांच्या त्या श्रद्धा होत्या. हिंदू भाविकांच्या श्रद्धा यांनी एक प्रकारे लुटल्यात. हिंदू भाविकांच्या श्रद्धेवरती यांनी, ह्या नालायकांनी, या हरामी अवलादींनी एक प्रकारे डाका टाकलाय, चोरी केली. त्या नालायकांना काय शिक्षा देणार आहात तुम्ही? आतापर्यंत आम्ही ऐकलं गुजरात मधलं मंदिर मोहम्मद गजनवी यानं लुटलं होतं म्हणे. ते खरं खोटं आम्हाला माहित नाही, परंतु आज आमच्या डोळ्यासमोर आम्ही पाहतोय मंदिर खरी लुटली. कोणी मंदिरं लुटलीत आमची. आज देखील राम मंदिर आमच्या डोळ्यासमोर लुटलेत. लुटणारे कोणी परकीय नव्हते, कोणी इतर जाती धर्माचे नव्हते, होते ते ह्याच मंदिरातले ट्रस्टी, ह्याच मंदिरातले चोर. ह्या लोकांनी मंदिर आमच्या डोळ्यासोबत, आमच्या डोळ्यासमोर लुटलंय. काय कारवाई करणार आहात त्यांच्यावर? कारवाई करणार आहात की नाही? का फक्त आडनाव बघून सोडून देणार? जर या ठिकाणी दुसरं कोणी असतं तर आतापर्यंत या देशामध्ये आग बोंब उसळला असता. आतापर्यंत आक्रोश मोर्चे काढण्यात आले असते. कुठं गेलं तर आक्रोश मोर्चावाले, कुठं लपलेत कुठं? हा सवाल ह्या भारतामधला प्रत्येक नागरिक विचारत आहे. याचं उत्तर राम मंदिराच्या ट्रस्टीने द्यावं, भारत सरकारनं द्यावं, उत्तर प्रदेशच्या सरकारनं द्यावं. पैसा आमचा गेलाय आणि म्हणून आम्ही बोलतोय. जय भीम. क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.